महत्वाची बातमी। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांनी आता उपोषणाला सुरुवात केली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आलं। वन विभागाने घरावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आता खोक्याच्या कुटुंबियांनी उपोषणाला सुरुवात केली। नुकसान भरपाई द्या, खोक्याच्या कुटुंबियांनी मागणी केली। तर या संदर्भात खोक्या उर्फ सतीश भोसले याची पत्नी तेजू भोसले यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। ऐकूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याचं जी घर आहे या ठिकाणी वन विभागाचं पाडल्याचं आपण सर्व प्रसार माध्यमावर पाहिलं आहे आणि त्या ठिकाणचं जे साहित्य होतं ते सुद्धा या ठिकाणी घेऊन गेल्याचा आरोप आहे त्या या ठिकाणच्या सतीश भोसले यांच्या ज्या पत्नी आहेत त्या या ठिकाणी करतायत। काही काय सांगता येईल, तुमचं जे घर होतं ते वन विभागाने पाडलं, नेमकं काय सांगता येईल, या ठिकाणी काय काय साहित्य होतं आणि कशा पद्धतीनं ही कारवाई केली? माझं घर दार सगळं वन विभागाने पाडलं साहेब, माझं उद्ध्वस्त करून टाकितलं। माझी एवढीच मागणी, घर भरून द्यायला पाहिजे, मला घरदार भेटलं पाहिजे। त्या घराची जी झालेली नुकसान भरपाई आहे ती देखील मिळावी आणि जसं घर होतं तसं करून द्यावी अशी मागणी देखील सतीश भोसले यांच्या पत्नी यांच्याकडून केली जाते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।